हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत। सुरुचीचं आपण पॅकेट घेतलेलं आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल। मी खूप दिवसांनी रेसिपी बनवते। चला तर मग आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेऊया। हे पीठ आपल्याला तूप आणि दूध टाकून छान असं मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। चला तर मग आपण डो रेडी करून घेऊया। हे बघा, मी इथे 2 चमचे तूप घातलेले आणि पेलाभर दूध घेतलेले आहे। ॲडजस्टमेंटनुसार आपण दूध हळूहळू टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, छान असं सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि गुलाबजामुन वळून घ्यायचे आहेत आपल्याला। चला तर मी पीठ एकसारखं तर करून घेते आणि मग गुलाबजामुन बनवते। हे बघा, तुम्ही पाहू शकता गोळे तुमच्या आवडीप्रमाणे साईज छोटी मोठी ठेवू शकता। माझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून मी छोटे छोटे असे गुलाबजामुन बनवत आहे। आय होप तुम्हाला रेसिपी आवडेल। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान असे तयार होतात। चला तर मग आपण गुलाबजामुन तळून घेऊया। पहिले तेल तापले की नाही चेक करून घ्यायचं आहे। आणि गुलाबजामुन कधी पण तळताना एकदम मंद आचेवर तळायचे आहे, जेणेकरून ते आतमध्ये खुसखुशीत असे भाजले जातील। म्हणजे भिजल्यावर ते कच्चे राहणार नाही आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला एकदम हळूहळू भाजून घ्यायचे आहेत। 5 मिनटं लागतात एकदम पूर्ण गुलाबजामुन तळेपर्यंत। हे बघा, तुम्ही पाहू शकता असे छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन। आणि आपला एक तारी पाक मी पहिलेच रेडी करून ठेवला आहे। हे बघा, अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन रेडी आहेत आपले। हे बघा, पाक कोमट असतानाच यात टाकायचं आहे आपल्याला गुलाबजामुन, जेणेकरून ते व्यवस्थित असे आपले भिजले जातील। अर्ध्या ते 1 तासातच गुलाबजामुन खूप छान प्रकारे भिजतात आणि खाण्यासाठी रेडी होतात। चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली